बघा, आपल्याला एक गोष्ट ठामपणाने मी सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्येच नाही तर ह्या देशामध्ये जातीमध्ये आणि धर्मामध्ये तिढा निर्माण करून त्यांच्यामध्ये वाद पेटवून त्याच्यावरती आंदोलन करण्यामध्ये आणि त्याच्यावरनं जो वाद पेटतो त्याच्यावरती स्वतःची राजकीय पोळी भाजणार, याच्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमी स्वतःची यंत्रणा वापरत राहते आणि त्याच पद्धतीने जातीमध्ये भांडण लावायचं काम हे भाजपने यशस्वीपणे महाराष्ट्रात करायचं सुरुवात केलेली आहे, असं एक चित्र आपल्याला दिसतंय. आधी हिंदू मुस्लिम, मग त्याच्यानंतर दलित वर्सेस मराठा आणि आता मराठा वर्सेस ओबीसी, असं एक मोठं चित्र भाजपने ठिकठिकाणी जातीमध्ये भांडण लावून उभं केलेलं दिसतंय. पण तुमच्या प्रश्नाचं ठराविक उत्तर द्यायचं असेल तर जेव्हा मागची लक्ष्मण हाक्यांची जी सभा होती ज्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवरती 1-2 मिनिटाचं भाषण दिलं होतं, ते भाषण जर आपण ऐकलं तर ते अतिशय महत्त्वाचं ठरेल. जिकडे त्यांनी म्हटलं होतं की आता ओबीसी समाजाला जागृत होऊन स्वतःच्या आरक्षणासाठी आणि हक्कासाठी लढायची गरज आलेली आहे. आणि ओबीसी समाजाने पण हे समजून घेतलं पाहिजे की आत्ताचं जे भाजप सरकार जे आहे त्यांनीच हा GR पास केला आहे ज्याच्यामधनं ओबीसीचं आरक्षण, मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी कोट्यामधनं मिळणार आहे. तर ओबीसींना आता स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी जागून लढायला लागणार आहे.